मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लातूर शहर महानगरपालिकेचा 2024 ते 25 चा कोणतीही करवाढ नसलेला 24.85 कोटीचा शिलकी अर्थसंकल्प सादर। लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी महापालिकेचा 2024 ते 25 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला। हा अर्थसंकल्प 24.85 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प असून बजेट सादर करण्या अगोदर आम्ही जनतेच्या अनेक सूचना मागविल्या होत्या। त्यातील बहुतांशी सूचना विचारात घेण्यात आल्या असे आयुक्त मनोहरे यांनी सांगितले। अपेक्षित आरंभीच्या शिलकीसह महसुली उत्पन्न, कर्ज निधी, शासकीय योजना केंद्राचे अनुदान यातून महापालिकेच्या तिजोरीत 839.83 कोटी रुपयांची भर पडणार आहे। तर 2024 ते 25 साठी एकूण खर्च 839.58 कोटी आहे। हा अर्थसंकल्प 24.85 कोटी रुपये शिलकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे। 2024-25 अर्थसंकल्पात शहरातील नागरिकांना 52 प्रकारचे प्रमाणपत्र ऑनलाईन देणे, कचरा व्यवस्थापनासाठी नवीन ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया चालू आहे। पालिकेच्या 16 शाळा पालिका व प्रशासनाच्या वतीने सर्व सोयी नियुक्त करणे, रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी अत्याधुनिक अशा रोड पॅच मशीन खरेदी करणे, शहरातील धुळीचे कण कमी करण्यासाठी कारंजे, सिमेंट व्यवस्था अत्याधुनिक करणे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा निर्माण करणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे, जैविक औषधींचे 3 ठिकाणी दुकाने चालू करणे, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणे, शिवछत्रपती ग्रंथालयाच्या माध्यमातून अभ्यासिका चालविणे, घनकचरा व्यवस्थापन, सुरळीत पाणी पुरवठा, अग्निशामक दलाचे बळकटीकरण, केंद्र पुरस्कृत अमृत अभियान, सोलार प्रकल्प, वॉटर मिस्ट, फॉग कॅनन वाहन खरेदी, बायोगॅस पासून वीज निर्मिती व त्याद्वारे वाहन चार्जिंग सेंटर उभारणे आदी कामासंदर्भात असलेल्या तरतुदी पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सविस्तरपणे मांडल्या। महापालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी अत्यंत मर्यादित आहेत। आर्थिक परिस्थिती व वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही स्वरूपाची करवाढ व बोजा न टाकता महापालिकेचा 2024 ते 25 चा अर्थसंकल्प सादर केल्याची प्रतिक्रिया आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली। महापालिका अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात सादर करण्यात आला। यावेळी मुख्य लेखाधिकारी साहेब कोलगणे, लेखाधिकारी समद शेख, मुख्य लेखापरीक्षक कांचन कावळे, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, नगर रचनाकार निकिता भांगे व इतर अधिकारी उपस्थित होते। मनोकामना न्यूज ही वेगळ्या व स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे। बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।